हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, आवाज येतोय ना सर्वांपर्यंत? बारीला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. या कला रंगाच्या बागेमध्ये बालगोपाळांचे नृत्य फुलणार आहे. खळखळणाऱ्या सप्तसुरांच्या नदीमध्ये दोन शाहिरांचा आवाज घुमणार आहे. आणि रसिका या शक्तितुल्याच्या मळ्यामध्ये सर्व रसिकांचे मन आज रमणार आहे. सर्व रसिकांचे मन रमणार आहे. तसेच या ठिकाणी आयोजक कलारंग प्रोडक्शन अमोलदादा भाताडे यांना शायरी मानाचा मुद्रा सहकार्य पालकर दादा, सँडीताई, शिवण दादा यांना पुन्हा एकदा शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही रसिका. प्रतिस्पर्धी शाहीर पूनमजी आगरकर यांना एक शायरी मानाचा मुद्रा. त्यांचे सर्व कलाकार संगीतकार यांना शायरी मानाचा मुद्रा. या ठिकाणी प्रमुख पाहुणे आले त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. जास्ती वेळ घेत नाही. तशीच मला या ठिकाणी शाखाजी आहे कलारंग प्रोडक्शनची, रत्नागिरीचा राजा, ते सहकार्य करत आहेत. माझी BSS टीम त्यांना सर्व शायरी मानाचा मुद्रा करतो. माझ्या या ठिकाणी आई वाघसाई नाच मंडळ चिपळूण त्यांच्या नृत्यांगना आलेल्या आहेत. इथं प्राजक्ताताई, सर्व माझे या ठिकाणी कलाकारांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी पुण्यातूनही कार्यक्रम आलेले आहेत आणि दादा गोव्यातून पण या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कि धन्य सारे होती देव तुलाच पाहून चालविसयाची वाला हृदयात राहून गोड वेध का तो भक्ती रसात नाहून आणि अविलो तुझला देवा तुझे गुण गावी सत्याचा हा मार्ग गावी सत्याचा हा मार्ग पाहिला भक्ती तो विस्वर्ग. आज त्यांची ही पुण्याई हो, आज त्यांची ही पुण्याई माय विद्याने दिले सर्व काही. माय विद्याने दिले सर्व काही. उभा पाठीशी स्वामी आमच्या राई. उभा पाठीशी स्वामी आमच्या राई.
सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती तो मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती तो मी स्वर्ग आज मला त्यांची ही पुण्याई हो आज मला त्यांची ही पुण्याई माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई बघा तुम्ही अनुभवा दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे बघा तुम्ही अनुभवा दर्शन घ्यावे स्वामी नावाचे मनी अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे स्वामी नावाचे तुम्ही अमृत प्यावे झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार झाले साक्षात्कार घडले हे चमत्कार स्वामी विना जीवनी अर्थ नाही हो स्वामी विना जीवनी अर्थ नाही माय पित्याने हे दिले सर्व काही माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज पहा अंतःकरणातून देऊनी आवाज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज स्वामी भक्ताला नाही करील नाराज लावतान मान ध्यान सुखी देवी समाधान लावतान मान ध्यान सुखी देवी समाधान संकटाला भीत आम्ही नाही हो संकटाला भीत आम्ही नाही माझ्या पित्याने हे दिले सर्व काही माझ्या पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माझ्या पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माय पित्याने दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती तर मी स्वर्ग गावी सत्याचा हा मार्ग पहिला भक्ती तर मी स्वर्ग आज मला त्यांची ही पुण्याई हो आज मला त्यांची ही पुण्याई माझ्या पित्याने हे दिले सर्व काही माझ्या पित्याने हे दिले सर्व काही उभा पाठीशी स्वामी आमच्या राई माझ्या पित्याने हे दिले सर्व काही
पाटील स्वामी आमच्या माय विद्याने हे दिले सर्व काही उभा पाटील स्वामी आमच्या ओम श्री सद्गुरु रत्नाकर गुरुवर्य माझे मिलिंद स्वप्नील वस्ताद साजे विक्रांत वैभव बंधुराज माझे शाहिरी विशाल रणात गाजे बोला कंठ हरिदास वैचा शाखा रत्नागिरीच्या राजाचा तसेच ज्योती भोजने आणि समीर भोजने यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलंय. सॉरी 1001 रुपयाचा पारितोषिक आलंय. तर धन्यवाद. तसेच रेवा वहिनी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आलंय. धन्यवाद. काय म्हणे का बाईनं खदलवा, तुम्ही सांगताय म्हणून खदलं होतो, नाही तर विशाल निकम पहिल्याच बारीत खोदलं होतं. मायचं नाव बापाचं नाव. बाई आजारी आहे, पण एवढ्या संकटाला मला वाटतं 4 दिवस आजारी पडले होते, पण त्या संकटात उभे देऊन याच ठिकाणी बऱ्याच संकटांना बाईने तोंड दिली आहे आणि या स्टेजवर उभे आहेत. पण बाई तुमचा मनपूर्वक आभार. पण थोडी तरी मला पण तुमची किटला उडवायला लागलाय. आपण असं सोडत नाही, बरोबर की नाही? हो, बाई म्हणतात माझा बरोबर गायकी हा विषय आवडता आहे, माझ्याकडे लक्ष दे, माझा बरोबर लक्ष असतो. एकदा बाईना बोललो होतो, बाई ओपनला भेटा, तर बाई म्हणतात झोप ओपनला भेटा. म्हणून सांगतो बाई, तिकडनं देऊ नकाच माईल, तुमच्या कानात असा होतील ना वाईल, सुरुवात करणार. ह्यांचं कसं माहिती का, पहिली बारी एवढीच आहे म्हणजे गोगल काय पोटात पाय असं आहे, एवढी कमी त्यातली नवसती असं आहे. आता इथं आल्यावर आहे ना तुम्हाला खरा रूप तिचा दिसतोय. एक्सक्यूज मी बाई, लक्ष असू द्या. हॅलो नाही, मी पहिलीच गोष्ट आहे, मला अमोल दादांनी कार्यक्रम दिला, बाईनी पण सांगितलं निकम भाऊ सोबत मी कार्यक्रम करतो. मी पहिला सांगितलं होतं, आपण कोणाची वेटिंग वर करत नाही आणि बारी कधी सेटिंग वर करत नाही. मात्र बोलतो आईचा गाव आणि बापाचं नाव, पेटावूनच कार्यक्रम करणार. बाई लक्ष असू द्या, कोण घेतो लक्ष असू द्या.
जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील ना छाया माझे माय माऊली बसलेले आहेत ना हा? रंगबेरंगी साड्या नेसून बाई ह्या वडील बाई कोणी साडी कशी नेसणार नाही तशी नको मध्ये काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून सांगतोय काही लक्ष असू द्या रंगबेरंगी साडी नेसून जमतील हो आया बाया कोणी झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील ना छाया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती ही बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया बाई स्वतःची चाल बाई तोडकी मोडकी देतोय पण प्रयत्न करतो लक्ष असू दे घरी येती हो गणराया घरी येतील हो गणराया आया बाया झिम्मा फुगडी टिपरी संगे लागतील ना छाया सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया नाच धुमाली संगे टाळ मृदुंग लागेल हो वाजाया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया सजवून दुःख वाटे गणरायाला विसर्जन कराया फक्त सदरा टोपी घालून येतील आरती बोलाया घरी येता हो गणराया घरी येता गणराया घरी येता हो गणराया घरी येता हो गणराया
वेळ कमी. यश दादा ढोलकीपट्टी यांच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आणि रोहित कदम यांच्याकडे 201 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आता गवळण बस खाली. हा? बोले ना आता गवळण करू ना सुरुवात. बाई म्हणते मी पेटवतो. बाई मी वनवाला होतो. मी अशी पिठला उडवतो. हा? नंतर काय म्हणे दुसरी बारी माझ्या हातात आहे. बाई तुम्ही किती ताणायचंय किती इचकायचं इचका. तुमचा शेवट करणार आहे विशाल निकमच आहे. हा. नंतर म्हणे माझा बरोबर कोणच्या गायनाकडे शब्दाकडे लक्ष असतो. तसं काय आम्ही काय बाई अडाणी आहोत. तुम्हाला पण तुमच्या बोलावर बरोबर ध्यान असतो. हा? नंतर काय म्हणे गोकुळचा बदनाम गोकुळचा हा बदनाम गोकुळी हा बदनाम झाला. नंदाचा हा नंदळाला बोली ना. नंतर काय म्हणे या कारट्याचं लंगोट सोडा. लंगोट सोडा. तर लंगोट सोडला काय झालं माहिती का. अहो ज्यावेळेस पेंद्याची फाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली. आणि जेव्हा सुटली यावर लंगोटी या राधेच्या हातात दिली या गडली. साला लागताना हिला त्यावेळेस लाज भारी वाटली. आणि कुठली ही वेडी बया बघा मुकुलात पळत सुटली. मी अशा ऑन स्टेज शायऱ्या मारतो. मला असं लिहायला लागत नाही. हे राधे कुठं आहे. राधा हाय कुठे लपून बसली. मग बोलायला भीती वाटते ना. मग एवढं सोडून घ्यायचं नाही. मग आम्ही हे बोलतील तेव्हा चांगला नाही. आम्ही बोललो ह्याला लय जड जातो. आणि हे वैशिष्ट्य आहे यांचं. आता सोडून द्या. पण बाकीच्या कलाकारांची अशी वैशिष्ट्य आहे की विशाल निकम एवढा जड जातो ना तो अजिबात ठेवू नका. त्याला ना डबल मिनिंगचे लय सवय आहे. आणि असा बोलतो आया माया बसलेले असतात. म्हणजे हे बोलते ह्यांच्या पदराखाली राहून बारा करायचा म्हणजे ह्यांना गोड असा विषय आहे. हा. नंतर काय म्हणे कालिया कालिया आहे ना असा तुला धडाधड जो मारीन ना गोलिया काही इसके अठवा. तू मला ह्या गोष्टी सांगूच नको. अशा भल्या भल्याला मी सर बोलू लागलो. हागण्या बोलणं बंद केलाय. तुम्ही ह्या गोष्टी माझ्यासमोर करू नका बाई. नंतर काय म्हणे काल्या काळ्या आहे. काल्या काळ्या म्हणे तो काल्या असा तुझा हातात येईल ना असा ओल्या. तुम्ही चिमचा चोल्या सांगते बाई. हा तुम्ही ह्या गोष्टी समोर का. ए राधे खय खय हेलो सुन ए माया जानू तू किधर है. इधर आके राजेश भेकरे यांच्याकडून गवळण दणकन झाली पाहिजे. 101 रुपयाचा पारितोषिक आहे. राधे कृष्णा का गाणं सुने की क्या. तशी परिस्थिती आज मला फरमाईश आलेली आहे. बुवा ती प्रेमाची गवळण झाली पाहिजे. घेऊ तुमच्यासाठी नक्की. अरे आवाज येऊ दे की नाही. बाहेर वाल्या नरम मी तुम्हाला करीन नरम. टेन्शन नका म्हणू. हा तुमचा पहिला पाय वसूल करून जाणार. टेन्शन नाही घ्यायचं. राधे कृष्णा का गाणं सुने की. अरे कृष्णानं केलं राधेवरती मजनून केलं अरे लैलावरती. अगं तसंच सेम करतो. अगं तसंच सेम करतो. ए राधे गौरवरी मी तुझ्यावर प्रेम करतो. अगं तसंच सेम करतो. गपोरी मी तुझ्यावर प्रेम करतो. 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 तसेच आज गवळण घेतोय. अरे तुमच्या समोर आज करतो नवीन विषय मी सादर. पूर्वीची राधा घ्यायची डोईवर पदर. अरे हल्लीची राधा नाही करत कदर. आणि साला प्रेमात ही राधा करते या कानाचा मर्डर. काही लक्ष असू द्या.
भेटी गाठीसाठी राधा झुरायची, भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी मल्लिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी. पूर्वीची राधा कशी होती, गुणी होती, पण आताची राधा गुन्हेगार आहे, ही गुन्हे आहे. म्हणून सांगतो बाई, तुम्ही ह्या काल्यावर लक्ष दिलं म्हणून काल्यात काय सांगतो ऐक. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राधी मल्लिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी. ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून, है की नाही? सिंहाचा विषय आहे की नाही? सिंह लिहिलं की नाही आतून? ढकलते कड्यावरून, मारते गळा आवळून, ही हल्लीची राधा खुनी. ही खुनी आहे म्हणून सांगतोय. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी मल्लिकांना संगे फिरायची, भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी मल्लिकांना फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, सकल कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी मल्लिकांना संगे फिरायची, भेटी गाठीसाठी राधा झुरायची, राणी मल्लिकांना संगे फिरायची, होती पूर्वीची राधा गुणी, होती पूर्वीची राधा गुणी. कधी गड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. कधी गड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. काना राधेची ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला फुलली. कानाची प्रीत काना राधेची ही प्रीत न कळली, कलियुगात राधा पैशाला फुलली. लावून गागत केसाने कळा, लावून गागत केसाने कळा, हिला ओळखे ना स्वतःचा धनी, हिला ओळखे ना स्वतःचा धनी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, सकल कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सकलते कड्यावरून मारते गळा आवळून, हाय हल्लीची राधा गुणी. सांग कसं करावं हे प्रेम, राधाबाई बघा प्रेमात करते प्रेम. राधाबाई बघा, राधा करते प्रेम. राधाबाई बघा, राधा करते प्रेम. सांग कसं करावं हे प्रेम, राधाबाई बघा प्रेमात करते प्रेम. राधाबाई बघा, राधा करते प्रेम. राधाबाई बघा, राधा करते प्रेम. झाली जीवानी मुले विषाची वाणी, झाली जीवानी मुले विषाची वाणी. नाही राहिली ही प्रथा ही जुनी, नाही राहिली ही प्रथा ही जुनी. टाकले कड्यावरून मारे गळा आवळून, टाकले कड्यावरून मारे गळा आवळून, हाय
हल्लीची राधा विठोबी नितळ्यावर सांडे गळावरून हाय हल्लीची राधा कल्ली गड्यावर माझी गळावरून हाय हल्लीची राधा कुणी कल्ली गड्यावर माझी गळावरून हाय हल्लीची राधा कुणी एकीसाठी राधा सोडायची राणी मालिकाने संगे फिरायची एकीसाठी राधा सोडायची राणी मालिकाने संगे फिरायची होती पूर्वीची राधा कुणी होती पूर्वीची राधा कुणी माझ्या गळावरून हाय हल्लीची राधा कुणी कल्ली गड्यावर माझी कल्ली गड्यावर माझी गळावरून हाय हल्लीची राधा कुणी कल्ली गड्यावर माझी गळावरून हाय हल्लीची राधा कुणी तसेच बाई प्रश्न माझ्यावरती सोडलाय बाई तुमच्या प्रश्नाचं ह्या वर्षी उत्तर मिळेल माझ्याकडे पुरावा नाही पण मी अभ्यास करून नक्की तुमचा देईन पण माझाही प्रश्न तुमच्यावरती आहे की श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय बाई श्री हरी दत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले त्या राक्षसाचे नाव काय हं? तसं बाईने एक पद पण गायले ते किती वर्ष तोच बाई नवीन काहीतरी दे ह्या लोकांना हं? खारगाव मसळ्याची ही पूनम गरकर दिला असता उत्तर हा पण दोन हात फाटेल असा का विषय सडकून लागेल बोलू कुठे राधे रोहित वकील यांच्याकडे 101 रुपयाचा पारितोषिक आहे धन्यवाद बोलू ना रसिका सुरुवात करू ना अरे जरा काय बोललो अरे खरं बोलायला शरम येते आणि जरा काय बोलला की ही पुन्हा मागायला लगेच गरम होते अरे तुझ्यासारख्या शायरांना नेहमी काट्यावर धरतो आणि तू पुन्हा मागायला तुला मी फाट्यावर हा जरा काय बोलले की रक्त निसते रक्तासारखी लाल हा मसल्याचा खडक आहे ना तो एवढा हाय काय कडक जरा काय बोलला की लगेच होतो असे लाल भडक पुढे काय सांगतो बघ पूनम आगरकर नाव आहे मोठं किती जीवानी मारशील उड्या पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आई हक्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई करता सवाल उत्तर द्या थेट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं पण साला लक्षण हाय खोट ओ बाई तुमचं नाव हाय लय मोठं पण साला लक्षण हाय खोट पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आहे हक्रेट पूनम आगरकर नाव आहे मोठं विशाल शाहीर आहे हक्रेट करता सवाल उत्तर द्या थेट बाई तुमचं नाव आहे बाई तुमचं नाव आहे तुमचं नाव हाय लय मोठं लक्षण हाय खोट
जिजाबाईंना हार्दिक शुभेच्छा करतो. दणकावून करा, शेवट करा, आपल्या हातात आहे. हा